राहुरी तालुक्यातील वडनेर गावात संदीप भीमजी गेठे वय वर्ष 43 या तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून एकच खळबळ उडाली होती। गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या संदीपचा मृतदेह अशोक बारकू बलमे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला होता। सर्वत्र चर्चा ही संदीपने आत्महत्या केल्याची होती, परंतु राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक गणेश वाघमारे व रामनाथ सानप यांनी काही तासातच तपासाची चक्र फिरवून घटनेचा तपास लावला आणि आरोपी जगन भीमाजी गेठे याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या। आज दुपार दरम्यान एका शेतकऱ्याच्या नजरेस विहिरीत काहीतरी तरंगताना दिसलं। नीट पाहिल्यानंतर तो मृतदेह असल्याचं समजलं। त्यांनी तात्काळ ही माहिती राहुरी पोलिसांना कळवली। माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे पाठवण्यात आला। तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। शेतीच्या वादामुळे घातपात असा गावकऱ्यांमध्ये संशय खरा ठरला। संदीप गेठे हा संगमनेर तालुक्यातील समणापूर येथील गावचा रहिवासी होता, परंतु त्यांना वडनेर येथे शेती मिळाल्यामुळे वडनेर येथील वरशिंदे रोडलगत राहत होता। गेल्या काही दिवसात त्याचे काही लोकांबरोबर शेतीसंबंधी वाद सुरू असल्याची चर्चा गावात होती, परंतु सख्ख्या भावानेच विहिरीत ढकलून दिल्यामुळे हा घातपातच आहे हे सिद्ध झालं। पोलिसांनी प्राथमिक व जलद गतीने तपास करून खुनाचा तपास लावला। शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। संदीप गेठे यांच्या अकस्मात मृत्यूने वडनेर गावात शोककळा पसरली आहे। यावेळी किरण भाऊ गव्हाणे, सुखदेव बलमे सदस्य वडनेर ग्रामपंचायत, हौसेनाथ बलमे, अण्णा पाटील बलमे, अण्णा पाटील खेमणर, विजय बलमे सरपंच वडनेर यांनी मदत कार्य केलं। संदीपच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई आणि भाऊ असा परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।